तर पोचली आहे मी CSMTला. माहीत नाही इकडे कसले तरी एक्झाम्स आहेत. हां, थोडे जास्तच गर्दी झाली आहे. ठीक आहे, मस्त दिवस आज. जरा बरं वाटतंय, डोकं दुखत नाही आहे. मला वाटतं पोलीस भरतीची काहीतरी एक्झाम आहे म्हणूनच हे लोक इकडे असे थांबले. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे इकडे. ठीक आहे, आणि हां, आज जरा बरं वाटतंय. पाय दुखत नाही आहे, डोकं दुखत नाही, हात दुखत नाही. काल मस्तपैकी जाम एकदम मस्त असा रेल्वे स्प्रे मारला आहे माझ्या हातावरती. अर्धी बाटली खाली गेली आहे, हात दुखत होता म्हणून. आणि आता जरा बरं वाटतंय. सो या, ही आहे माझी दुखभरी दास्तान. ही आज मला ॲक्च्युली खूप बरं वाटतंय. आणि हो, दिवस चांगला सुरुवात झाली आहे. एकदम फ्रेश वाटतंय. मला माहिती आहे, मला नाही म्हणजे सॉरी, तुम्हाला माहिती आहे का? अरे हां, मला ॲक्च्युली कोणतरी दिसलं म्हणून व्हिडिओ बंद करावा लागला. ठीक आहे, तर निघाले आहे ऑफिसला. मला ना एक गोष्ट शेअर करायची. तर ना कधी कधी आपण ना आपला आनंद दुसऱ्यांच्या आनंदामध्ये शोधत असतो, विच इज ओके. पण मला असं वाटतं आपण आपला आनंद आपल्या गोष्टींमध्ये शोधला पाहिजे. म्हणजे जी गोष्ट आपल्याला आवडते ती. कारण का कधी कधी ना आपली खुशी, आपली काय म्हणतात ते एनर्जी आपण दुसऱ्यांवरती न घालवतो ना, स्वतःवरती घालवलं ना, ती जरा आपल्याला जास्त चांगला इनपुट देतो. कारण का काही काही लोक आपल्या आयुष्यामध्ये खूप टेम्पररी असतात. लाईक डिपेंड्स, कधी काय सिच्युएशन आहे काय नाही. कधी कधी अचानक भांडणं होतात, कधी कधी ते लोक आयुष्यातनं न सांगता निघून जातात. सो त्यापेक्षा आपला हॅपीनेस आपण आहे ना स्वतःवरती डिपेंड ठेवा. जी गोष्ट आपल्याला आवडते, काही असू शकते. आता मला जास्त करून क्रिएटिव्ह गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. जसं की डान्समध्ये इंटरेस्ट आहे, जेवण बनवण्यामध्ये इंटरेस्ट आहे, डिझायनिंगमध्ये इंटरेस्ट आहे. तसं तुम्हाला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, त्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. कारण का जर आपला आनंद एखाद्या व्यक्तीवरती डिपेंड राहिला आणि ती व्यक्ती आपल्या आयुष्यातनं निघून गेली, आपल्याला सोडून गेली, तर आपला आनंद पण निघून जातो. पण असं नाही झालं पाहिजे, बरोबर? कारण का देवाने आपल्याला एकच आयुष्य दिलं आहे. त्या आयुष्यात जर आपण इतरांसाठी जगलो तर स्वतःसाठी कधी जगणार? त्यामुळे ना प्रत्येक गोष्टीची अटॅचमेंट असू द्या, पण ती एका लिमिटपर्यंतच असू द्या. एखादी अटॅचमेंट अशी नसू दे की तुमच्या त्या व्यक्तीच्या किंवा त्या गोष्टीच्या निघून जाण्याने तुमच्या पूर्ण आयुष्यावरती परिणाम होईल. हां, माहिती आहे, जेव्हा तुमची स्वतःची मुलं असतात त्यांच्याशी अटॅचमेंट होते, काही होते, पण एका पॉईंटनंतर ना त्यांना पण त्यांचं आयुष्य दिसू लागतं. जसे की जेव्हा ते कॉलेजला जात आहेत, त्यांना आपल्या आईवडिलांपेक्षा आपले फ्रेंड जास्त प्रिय होतात. मग एका टप्प्यानंतर त्यांचे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड येतात, ते जास्त इम्पॉर्टंट होतात तर फ्रेंड्सपेक्षा पण. मग त्या फ्रेंड्सला पण लेफ्ट आउट फील होतं. आणि त्याच्यानंतर ना एक लग्न होतं. मग ते जे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असतात त्यातले अर्धेच फक्त नवरा बायको बनतात, बाकीचे अर्धे असे सुटून जातात. त्यामुळे ना आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली खुशी स्वतःमध्ये असली पाहिजे, दुसऱ्यांमध्ये नाही. ठीक आहे, खूप याद देते ना. हां, पण यार मला ना असं रोज काही ना काहीतरी सुचत राहतं आणि म्हणते अरे आज व्हिडिओ बनवायचा, माझ्याकडे टॉपिकच नाही. पटकन डोक्यात ते कल्पना येते, अरे यार ह्याच्यावरती आपण बोललोच नाही आहे. तर गोष्टी लक्षात ठेवा, काही वस्तू, काही नाती वेळच्या वेळी सोडून दिली बरी असते. कारण का ना फ्युचरमध्ये त्या नात्यांचा खूप त्रास होतो. सो मेक शुअर तुम्ही कोणत्याही आयुष्यात लोकांना भेटता त्या लोकांना एका पॉईंटनंतर आपल्याला सोडावं लागतं. जसं प्रत्येक खाण्याच्या वस्तूची एक्सपायरी डेट असते, तशी प्रत्येक नात्याची पण एक्सपायरी डेट असते. ठीक आहे, चला भेटूया संध्याकाळी. हॅलो पीपल, कसे आहात? ऑफिसमध्ये निघाली आणि ना आज जाम भूक लागली, पण इथे पुढे शेवपुरी पण नाही भेटत यार. सिरियसली, एक पाणीपुरी, एक शेवपुरीवाला नाही आहे इथे. सो सॅड. मग कारण मला खूप भूक लागली आहे, माहीत नाही का, पण मला ना आजकाल खूप जास्त भूक लागायला लागली आहे. तशी मी जास्त खात नाही, असं मी बघू शकता. बट आय एम अ ब्लेस्ड सोल. म्हणजे मी जेवढं खाते तेवढं मी पचवते चांगल्या पद्धतीने. मोठा आपलं छान आहे माझं. भूक लागली आहे. एक शेवपुरीवाला नाही आहे, काय एक समोसा वडापाववाला नाही आहे. मला कळत नाही आहे काय प्रॉब्लेम आहे इथे. इथे का कुणी एक चांगली हातगाडी नाही चालवते. मला 2 उसाचे रस्ते दुकान दिसतात फक्त, पण बाकी काहीच नाही आहे. आणि भूक तर अशी लागते की विचारायला नको. त्यामुळं कळत नाही आहे नक्की काय करावं ते. आणि जिकडे ते आहे ते अजिबात चांगलं नाही आहे.
स्टेशनला जे आहे ते. आणि इकडे कुठे बघा, मला तर वाटतं रोड क्रॉस करून म्हणजे त्या साईडला जाऊन बघावं लागेल की खायला चांगलं काय भेटेल. कारण का मी तर आता घरी गेली तर मी चक्कर येऊन पडेल, एवढी मला भूक लागली आणि एवढं अंगात माझ्या अशक्तपणा जाणवते मला. टिफिन खाल्ला होता पण तो सफिशियंट नाही झाला. एका वेळेस मी जास्त नाही खाऊ शकत, मला असं थोडं थोडं खायची सवय. यार ह्या लोकांचं कन्स्ट्रक्शन किती छान आहे. मला तर खरंच वाटतं दिवस रात्र फक्त ह्या बिल्डिंग्स बघत राहाव्यात. पण कधी कधी असं वाटतं हॉन्टेड असतील तर. हां, हॉन्टेडवरून आठवलं, मी ना एक मराठी पॉडकास्ट आहे, भंकस पॉडकास्ट म्हणून. छान पॉडकास्ट आहे, खरंच बघा, खरंच बघा. काय छान हॉरर स्टोरी सांगतात यार ती लोक. मोस्ट ऑफ कोकणातल्या आहेत आणि मुंबईमधल्या पण आहेत. पण खरंच तुम्ही बघा, तुम्हाला आवडतील. मी खूप ऐकल्यात म्हणजे मी ना कवर करते जेवढं माझ्या. मी जेव्हापासून त्या चॅनलला सबस्क्राईब केलं ना तेव्हापासूनच्या मागच्या सगळ्या स्टोरीज मी बघत चालली आहे. त्यामुळे तुम्ही पण बघा, हॉरर स्टोरीज छान वाटेल तुम्हाला. खरंच कधी कधी काही स्टोरीज ऐकताना तुम्हाला रात्रीची नाही झोपणार. अशीच एकदा मी ना पॉडकास्ट ऐकत होते आणि मी आय थिंक मी ऐकल्या होत्या जवळजवळ 4-5 पॉडकास्ट एकत्र ऐकल्या होत्या. यूट्यूबवरतीच ऐकल्या होत्या. यूट्यूबवरती व्हिडिओ छान वाटतात बघायला पण आणि ऐकायला पण. कधी कधी ते मला क्लिप दाखवतात. त्यांचं स्पॉटिफायवरती पण आहे, पण त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती बघा, खरंच छान आहे, मस्त आहेत. मी लिटरली रात्रभर झोपली नाही आहे, मला ते एवढं आवडलं आणि मी खरंच घाबरली होती. त्यामुळे प्लीज तुम्ही त्यांना बघा, त्यांनाही सबस्क्राईब करा. आपण एकमेकांची मदत केल्यावरतीच पुढे जाणार आहोत. त्यामुळे मला नाही माहिती तुम्हाला सबस्क्राईब करताय की नाही करत आहे. कारण का खूप दिवस झाले माझा 160 ना एक पुढे सबस्क्रायबर गेला नाही आहे. खूप दिवस झाले मी वाट बघते, पेशन्स आहेत. बघूया तुम्ही किती लोक सबस्क्राईब करतायत, काय करतायत. पण हां, तुम्ही भंकसला सबस्क्राईब करा, त्यांचे पॉडकास्ट बघा, त्यांचे यूट्यूबवरती बघा, त्यांना इन्स्टावरती फॉलो करा. ठीक आहे, हे मी माझे वाढवण्यासाठी नाही म्हणते, जेन्युइनली त्यांचे व्हिडिओज खूप छान असतात. त्यामुळे तुम्ही बघा असं मला वाटतं. ठीक आहे. प्लस हां, खूप दिवस झाले त्यांचा अभ्यास बाकी आहे, म्हणजे मी थोडा घेते, पण तो मुलगा काय अभ्यास करायला मागत नाही. मला जाम कंटाळा आला. त्यामुळे तुमचे काही टिप्स असतील लहान मुलांकडून अभ्यास करून घ्यायचे तर प्लीज मला सांगा. तो अभ्यासाचा जाम कंटाळा करतो, त्याला अभ्यास करायला आवडत नाही, त्याला खेळायला आवडतं. आज आहे गुरुवार, गेला असेल तो त्याच्या ग्रामरच्या क्लासला, आणि जर तिकडे नसेल गेला तर टायकोंडोला तर गेलाच असेल. पण त्याचा शेड्यूल पण पॅक आहे. मी पण त्याला काही बोलणार आहे, कितीच बोलणार आहे. कंटाळत असेल तो पण. शाळा, क्लास, टायकोंडो, थकतात यार पोरं. मी त्याला नाही जास्त फोर्स करत, पण त्याने थोडासा अभ्यास करा. फक्त रिव्हिजन जरी केली ना, जे शाळेत शिकवले ते घरी जर रिवाईज केलं तरी भास आहे. बघूया आता घरी जाऊन काय होतं ते. ओके, सी यू सून.